संत रामदास वाणिज्य आणि महाविद्यालय या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्याच्या माहितीसाठी कार्यक्रम संपन्न झाला। ग्राहक संरक्षण कायद्यात काय नियम आहेत आणि ग्राहकांना सेवा कशी द्यायची, एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्यांनी तक्रार कशी आणि कुठे करायची, अशा अनेक नियमांची माहिती यावेळी देण्यात आली। या माहिती कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विलास मोरे सर होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष परदेशी सर, तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर पत्रकार तारगे साहेब होते। या ग्राहक संरक्षण कायद्याच्या व्याख्यानासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार आणि संत रामदास महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाचे जवळजवळ 15 ते 17 डिपार्टमेंटचे जिल्ह्याचे हेड अधिकारी त्या कमिटीवर मेंबर असतात। मग एवढी मोठी म्हणजे अख्खं प्रशासन आणि ग्राहक पंचायतचे नियुक्त झालेले सदस्य, मग हे दर महिन्याला त्यांची लोकशाहीदिनी मीटिंग होत असते। मग हे मीटिंग एवढं प्रशासन बसून काय करतं, ग्राहकांच्या आलेले प्रश्न ते सोडवण्यासाठी, तात्काळ सोडवण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतं। ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे ऑल इन वन दुकान आहे। कोणत्याही डिपार्टमेंटची तक्रार त्या समितीमध्ये चालते। कृषी विभागाची असू द्या, तिथं चालेल। आज तुम्हाला जर कृषी विभागात तक्रार द्यायची तर कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करावं। एमएससीबीची तक्रार द्यायची असेल एमएससीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे द्यायची। ज्या ज्या विभागाची तक्रार आहे त्या त्या वरिष्ठांकडे त्या खालच्या अधिकाऱ्याची तक्रार केली जाते। आता आपल्याला समजा प्राध्यापकाची तक्रार करायची तर तुम्ही कुठे जाल, प्राचार्य साहेबांकडे, बरोबर आहे। पण जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशी आहे, कुठल्याही डिपार्टमेंटची तक्रार असू द्या, फक्त जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा जालना या नावाने तक्रार पाठवून द्या। तुमची एमएससीबीची तक्रार असेल, एमएससीबीचा अधिकारी तिथं बसलेला असतो, कलेक्टर असतो, लागली ती तक्रार त्या ठिकाणी गेली की एमएससीबीच्या अधिकाऱ्याकडे त्याच ठिकाणी दिली जाते आणि प्रत्येक आलेली दाखल झालेल्या तक्रारीची त्याची नोटीस हे जिल्हाधिकाऱ्याच्या सहीने जाते आणि त्याचं जे प्रोसिडिंग होतं ते प्रोसिडिंग या विभागाच्या कमिशनरला एक परत जाते आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाला तिथे एक जाते। म्हणजे तुम्ही तिथं दाखल केलेली तक्रार जी आहे ती त्याची दखल घेण्यासाठी त्याची एक प्रत कमिशनरकडे जाते आणि एक प्रत मंत्रालयात जाते। एवढी पॉवरफुल कमिटी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी। म्हणून या निमित्तानं मी आवाहन करतो की जास्तीत जास्त तक्रारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर गेल्या पाहिजे। एक झाली स्टेप। दुसरी स्टेप, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक मंच निर्माण झाले। ग्राहक न्यायालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्य न्यायालय आणि केंद्रीय न्यायालय अशी न्याय यंत्रणा या कायद्याच्या माध्यमातून मारली। तर या कायदा आल्यानंतर जे तुम्ही आम्ही जे सगळे ग्राहक आहेत या ग्राहकाला मिळालं काय, न्याय मिळण्यासाठी दिलं, पण तुम्हाला न्याय फक्त मागणंच नाही तर तुम्हाला अधिकार पण बहाल केलेले आहेत। प्रतिनिधी संतोष तळपे, NTV न्यूज मराठी, घनसावंगी, जालना।